यानंतर पावसासंदर्भात अहिल्यानगरमध्ये एक अपडेट आहे। मुसळधार पावसामुळे अहिल्यानगरच्या खडकी आणि वाळकी गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। माफ करा, पूर परिस्थिती निर्माण झाली होती। वालुंबा नदीपात्र सोडून नदी वाहत होती, त्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याची पातळी कमरेपर्यंत पोहोचली होती। नदीच्या कडेला असलेल्या वाळकी गावातील पूल हा पाण्याखाली होता। वाळकी आणि गुंडेगाव यांना जोडणाऱ्या पुलाचं पूर परिस्थितीमुळे मोठे नुकसानही झालं। दरम्यान सैन्य दलाने नदीपात्रामध्ये अडकलेल्या 15 जणांना सुखरूप बाहेर काढलंय। गावातल्या कालच्या परिस्थितीसंदर्भामध्ये स्थानिक प्रत्यक्षदर्शींशी बातचीत केली आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी सुनील भोंगाळे यांनी। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलेलं आहे। आता आपण सध्या आहोत वाळकी या गावामध्ये। या ठिकाणी जर बघितलं तर ही वाळुंबा नदी जी आहे तर त्यावरचा ब्रिज जो आहे तर तो पूर्णतः पाण्याच्या खाली गेलेला होता आणि आता या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्यानं हा रस्ता जो आहे तर तो मोकळा करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या वतीने केला जातो आहे। या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तर तो आजूबाजूचे शेती असेल, त्याचबरोबर घरं असतील त्यांना बसल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि सकाळच्या वेळची ही दृश्य आपण पाहतोय, ज्या ठिकाणी संपूर्ण गावातील नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि या नदीमधून अक्षरशः झाडं उन्मळून पडलेले दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच ठिकाणी जर आपण बघितलं तर काल अक्षरशः सैन्य दलाच्या तुकड्याला देखील पाचारण करावं लागलेलं होतं आणि या नदीत अडकलेल्या जवळपास 15 जणांना या सैन्य दलाच्या जवानांनी बाहेर काढलेलं आहे। या संपूर्ण घटनेमध्ये ज्यांना सैन्य दलाने बाहेर काढलं होतं ते प्रत्यक्षदर्शी आणि सोबत आपल्या सोबत आहे त्यांच्याशी बोलणार आहोत। काल नेमकी घटना काय घडली होती? थेट अगदी सैन्य दलाला इथं बोलवण्यात आलं आणि आपल्याला नदीतून बाहेर काढण्यात आलं। मी भगवान बोटे या ठिकाणी काल नदीला महापूर आला एकदम अचानक, एक 10 मिनिटांमध्ये कसं कुठून काय पाणी आलं, कुठं काय काहीच कळलं। नंतर आम्ही हॉटेल किनाऱ्यामध्ये गेलो। किनाऱ्यामध्ये गेल्यानंतर तिथं अटकलो आम्ही 15 ते 20 जण। त्याच्यानंतर फोनद्वारे बाळासाहेब जे हराळ जिल्हा परिषद सदस्य यांनी मिलिटरीला पाचारण केलं, त्यांचे अग्निशामक दलाच्या गाड्या बेड्या हे। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला दोरद्वारे बाहेर काढलं। एक 25 ते 30 फुटावरून त्यांनी मला स्वतः एकट्याला पहिल्यांदा काढलं। त्यानंतर मी बाहेर आल्यानंतर आणखीन थोडं त्यांना मदत केली। परिस्थिती झाली कारण या पहिल्यांदाच असा पाऊस जो आहे तो 50 वर्षाच्या इतिहासामध्ये असा पाऊस कधी पाहिला नाही। इतका पाऊस भयानक स्वरूपाचा होता। काश्मीर एरियामध्ये वरच्या सारोळा, कासार, अकोळनेर, घुसपुरी या भागामध्ये आणि वाळकी, खडकी या परिसरामध्ये अतिवृष्टी म्हणजे ढगफुटी सदृश अशी परिस्थिती निर्माण झाली। मी मिलिटरीचे मनापासून अभिनंदन करतो की त्या जवानांनी कुठल्याही जीवाची पर्वा न करता 15 ते 20 माणसं जे अडकले होते किनाऱ्यामध्ये ते बाहेर काढले, जुंद्री मळ्यामध्ये बाहेर काढले, त्यानंतर वरती एका मंदिरामध्ये 4 जण अडकले होते ते बाहेर काढले। म्हणजे भारतीय सैन्य दलाचं मी मनापासून अभिनंदन करतो। एकंदरीत जर बघितलं तर या वाळकीची परिस्थिती आपण सध्या बघितलेली आहे की ज्या ठिकाणचे आजूबाजूच्या घरांना मोठं नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर व्यावसायिक जे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। सरकारनं तातडीनं मदत जी आहे तर ती या नुकसानग्रस्तांना द्यावी अशी मागणी आता होताना दिसते। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, वाळकी, अहिल्यानगर।